एप्स्टीन फाइल्स प्रकरणात मोदीज ऑन बोर्ड असा संदर्भ देत पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा बॉम्ब गोळा टाकला आहे। त्यांनी भारतातील मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे नाव घेत मोठा खुलासा केलाय। सरकारकडून याविषयी खुलासा का होत नाही हे सरकारलाच विचारा असा टोलाही लगावला आहे। पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे। सासवडमध्ये 2 खून झाले आहेत। एकतर्फी प्रेमातून एकाने प्रेयसीच्या नवऱ्याचा खून केल्याचा समोर आले आहे, तर आणखी एका घटनेत किरकोळ वादातून दोघांनी एकाची हत्या केली आहे। राज्यातील 23 नगर परिषदा व नगर पंचायतीच्या अध्यक्ष व सदस्य पदांसाठी तसेच विविध नगर परिषदा व नगर पंचायतींमधील 143 सदस्य पदांच्या जागांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। त्यानंतर 2 डिसेंबरसह 20 तारखेला होणाऱ्या मतदानाचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे। आगामी चित्रपट तू मेरी मैं तेरा तू मेरी या कोणतीही पूर्वी परवानगी न घेता 90च्या दशकातील सुपरहिट गाणं 7 समंदर पार रिमिक्स करून वापरण्यात आलाय। हायकोर्टानं धर्मा प्रोडक्शन, नम फिल्म्स, सारेगामा म्युझिक कंपनी आणि बादशाह यांना नोटीस जारी केली आहे। माळेगाव यात्रेत दरवर्षी विविध पशु पक्षी स्पर्धा तसेच खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते। याच पार्श्वभूमीवर यंदाच्या यात्रेत 1.25 कोटी रुपये किंमत असलेला यवतमाळ जिल्ह्यातील अंबाळी येथील रमाकांत यादव कळे यांनी आणलेला उस्मानाबादी जातीचा बोकड विशेष आकर्षण ठरलाय। दरवर्षी हजारो पर्यटक फुलपाखरांचा गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पारपोली गावाला भेट देण्यासाठी येत असतात। आता फुलपाखरांच्या गावात शनिवारी 3ऱ्यांदा फुलपाखरू महोत्सव भरणार आहे। यावेळी नाविन्यपूर्ण पारपोली ट्री हाऊस आणि महोत्सवाच्या आकर्षक प्रवेशद्वारांचाही उद्घाटन होणार आहे। शेतकऱ्यांना धमकावून किडनी विकणारे मोठे रॅकेट महाराष्ट्रात सक्रिय असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात शनिवारी कडाक्याची थंडी अनुभवण्यास मिळाली। येथे पारा 4.5 अंश सेल्सिअस या हंगामातील नवीन निच्चांकी पातळीवर पोहोचला असून हे राज्यातील सर्वात कमी तापमान असण्याची शक्यता वर्तविली जात आहे। सोलापूरजवळ ऑर्किड कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये इंजिनिअरिंगच्या 20 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय। वडिलांच्या फोननंतर या घटनेचा उलगडा झाला असून अमावस्येच्या दिवशी एकटाच असलेल्या विद्याधर प्रकाश शिंदे याने गुरुवारी रात्री आपली जीवन यात्रा संपवली। बीडमध्ये पोलीस दलातील एक तरुण आणि कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार सुदाम राजकुमार पोकळे यांचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू झालाय। एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली आणि चालक वाहनासह पसार झालाय। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।